न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतीच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। प्रसिद्ध उद्योगपती रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले। दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार केलाय। BBS न्यूज नेटवर्क खास वृत्त निनाद कराओके क्लब सादर करत आहे एक सुरेल संध्या, मन चाहे गीत, एक सुरमई सांज। तुमच्या मनातली भावना, तुमच्या ओठांवरचं गाणं, सुरांची मैफल, आठवणींचा रंगमंच आणि भावनांची नाळ जुळवणारी एक खास संध्याकाळ, जिथे प्रत्येक सदस्य गाणार आहे आपलं आवडतं गीत, तेच गीत जे त्यांच्या आठवणींना, भावना आणि क्षणांना साथ घालेल। गात रहा, ऐकवत रहा, आनंद वाटत रहा। जणू स्वरांच्या झुल्यावर आठवणींचा मोर नाचेल आणि प्रत्येक ओळ उरेल काळजाला स्पर्श करणारी। दिनांक 24 मे 2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजता। स्थळ कुसुमाग्रज सभागृह, विशाखा हॉल, नाशिक। धुळे तालुक्यासह महाराष्ट्रात मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे। खरीप हंगामाच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसाने आर्थिक आणि मानसिक धक्का दिला आहे। धुळ्यातील वरखेडे परिसरात असलेल्या शेतीचे देखील मोठे नुकसान झाले आहे। काल रात्री अचानक आलेल्या वाऱ्यांसह वादळी पावसामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांसाठी लावलेला चारा पीक हे पूर्णपणे जमीनदोस्त झाले असून त्यामुळे शेतकरी आता मोठ्या अडचणीत सापडला आहे। काय नुकसान झाले आणि कधी पावसामुळे झाले? माझी शेती धुळे शहराच्या हद्दीत आहे, वरखेडी रोडला आहे। माझं नाव आहे राजेंद्र रामदास माळी। काल अचानक रात्री 9 साडेनऊच्या दरम्यान पाऊस आला। त्याच्यात आमच्या शेतामध्ये चारा पेरणी केलेला होता। 2 ते 2.5 महिन्याचा चारा तयार झालेला होता। साधारण 10-15 दिवसात तो विकला गेला असता। जवळजवळ 3-4 लाखाचं नुकसान झालेलं आहे। अवकाळी पाऊस हा येणार होता, पण शेतीला एवढं आपण कुठल्या पद्धतीने झाकू शकत नाही। त्याला काही आपण ते हे करण्यासाठी त्याला पाऊस पडायला नाही, पण नुकसान व्हायला नाही असं काही होऊ शकत नाही। पण झालेलं एवढं नुकसान आहे की ते आता कसं भरून निघेल, म्हणून सरकारने याची दखल घेऊन शेतकऱ्यांना जे झालेलं नुकसान त्याची भरपाई कशी मिळेल आणि तात्काळ अधिकाऱ्यांना पंचनामे, कृषी अधिकारी आणि तलाठी ऑफिसला कळवून पंचनामे करायला लावा आणि शेतकऱ्यांना ती सरकारकडून जी मदत मिळेल ती कमीत कमी त्याचा तो कुठेतरी लाभ मिळेल एवढे शेतकऱ्यांच्या वतीने विनंती आज हे करतो। पशुधनाचं पण काही नुकसान झालं याला? आमच्याच बाजूचा एक शेतकरी होता, त्यांचे बैलजोडी रात्री वीज पडली, बैलजोडीची जोडी वाढली, जवळजवळ 1,30,000 40,000च्या लगभग ते बैलजोडी होती। काही 50,000 रुपये देऊन त्यांनी बैलजोडी घेतलेली होती आणि बाकीचे पैसे उर्वरित 2 हप्त्यामध्ये द्यायची बोली केली होती। पण ते शेतकऱ्याची अवस्था आमच्याकडनं पाहिलं जात नव्हतं। तो त्यावेळेस म्हणायचं मी काही माझ्या जीवाचा कमी जास्त करतो, पण आमच्या जागेने त्यांना समजवलं की जा तुम्ही, आपण सकाळी पंचनामा करू, पंचनामा झाल्यानंतर काहीतरी मदत मिळेल। आता पुढं काय दखल घेतली जाते सरकारकडनं, शासनाकडनं, त्या शेतकऱ्याला काय मदत मिळते हे महत्त्वाचं राहील। आणि झालेलं त्याच्या शेताचं नुकसान आमच्या शेतातले आता चॅनलवाले पण येऊन गेले, त्यांनी पंचनाम्याची परिस्थिती पाहिली, फोटो वगैरे केले, त्यामध्ये दाखवत आहेत। याच्यातनं सरकारने पाहावा आणि शेतकऱ्यांना मदत करावी ही विनंती आहे।
नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. कल्याण श्री सप्तशृंगी इमारत दुर्घटना प्रकरण फॉरेन्सिक लॅबचे पथक घटनास्थळी दाखल. कल्याण श्री सप्तशृंगी इमारत दुर्घटना प्रकरणी अपडेट. कल्याण पूर्वेतील सप्तशृंगी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या इमारतीच्या दुर्घटनेनंतर पोलीस पंचनामा सुरू. फॉरेन्सिक लॅबचे पथक घटनास्थळी दाखल झाले. इमारत दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झालाय. फॉरेन्सिक लॅबच्या पथकाकडून इमारतीच्या आतील माती, लाद्यांचे नमुने गोळा करून घेतले आहेत. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. नाशिक मुंबई महामार्गावरील मुंडेगाव येथील जिंदल कंपनीला पुन्हा मध्यरात्रीच्या सुमारास आग लागल्याची घटना. सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. 4 नंबर गेटच्या मागे आग लागल्याचे समोर आले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.